गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज आपले पाचवा जी ओवी आहे, पाचवी ओवी आहे त्याग निरूपणातली, ती आपण चिंतनासाठी घेत आहोत. यामध्ये सर्वप्रथम आज म्हणजे आपण एक गट करत असा आपण हा आत्माराम शिकला तर आपल्याला सोपं जाणार आहे. आपल्यासाठी लक्षात ठेवायला ते छान पद्धतीने ते लक्षात राहील यासाठी मुद्दाम एक गट करत आपण या पुढचं शिकत जाऊ. म्हणूनच आज एक ही पाचवी जी ओवी आहे ती एकच आज घेतलीये, कारण पहिला जो गट आहे म्हणजे 1 ते 5 यामध्ये त्याग निरूपणात संपूर्ण ब्रह्माचं म्हणजे श्री गुरु आपले समर्थ रामदास स्वामी शिष्याला सांगतायत की तू पहिलं काय जाणून घे, तर ते ब्रह्म कसं आहे हेच तू आधी जाणून घे. कारण सगळं जरी कितीही या आत्मारामात आपल्या पुस्तक ग्रंथामध्ये वेगवेगळी नावं दिली असतील, पहिल्या काही म्हणजे प्रकरणांना नावं असतील, तरी सगळीकडे ब्रह्म आणि माया हेच व्यापून आहे. त्यामुळे आधी पहिल्यांदी तू हे सगळं ब्रह्म काय आहे ते जाणून घे. असा हा पहिले जे 5 आत्ता आपण बघितले त्याच्यात तसा तो गट आहे की तिथे आता जर अगदी थोडक्यात आपण पहिल्या 4 मध्ये काय सांगितलं, तर अगदी थोडक्यात की पहिल्या ह्याच्यात कसं आहे, तर ते अरूपासी रूप कैसे अशीच पहिली ओवी सांगते की जे अरूप आहे ते आपण सगळ्याच एक्सप्लेनेशन बघितलंय त्यामुळे पुढे जाते लगेच. तर ते अरूप आहे. पुन्हा काय आहे, तर ते निर्विकारी आहे. त्याला कुठलेही विकार नाही, म्हणजे अवस्था नाही, विकार नाहीत असं दुसऱ्या याच्यात सांगितलं. तिसऱ्या चौथ्या याच्यात त्यांनी निशब्द शब्दाने म्हणजे शब्दाशिवाय कळणार नाही, पण शब्दाने जाणलं असंही असं होणार नाही. म्हणजे शब्दाने तुला तिथपर्यंत ते काय आहे याची निदान कल्पना येईल. पण ब्रह्म हे किंवा आत्मा, आता आत्मा काय ब्रह्म काय आपण दोन्ही एकाच याने म्हणतोय, कारण आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. तर त्या दोन्ही गोष्टी तुला शब्दाने तिथपर्यंत तो काठापर्यंत नेण्याचा प्रवास होईल, पण ते अनुभव रूप असल्यामुळे त्या शब्दांनी ते कळणार नाही असं तिसऱ्या आणि चौथ्या चरणात सांगितलं. म्हणजे आपल्या ज्या पहिल्या 4 ओव्या झाल्या त्यामध्ये ब्रह्माचं अशा पद्धतीने वर्णन केलं गेलं. आता आपण पहिली आता 5व्या याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय याचं आता चिंतन सुरू करूया. 5वी मी आधी वाचून दाखवते. ऐसे सदा सर्वत्र संचले जे तर्का न वचे अनुमानले ते जयेचे प्राप्त झाले आपरूप आपणासी. अतिशय हळूहळू हळुवारपणे अलगदपणे आपल्या शिष्याला समर्थ एक एक गोष्ट उलगडून दाखवतात. म्हणजे आपल्यालाच शिष्याला दाखवतात, म्हणजे आता आपणच इथे ते शिष्यत्व स्वीकारलंय, तर त्यामुळे निश्चित ते आपल्यालाच आता उलगडून दाखवताय. तर ऐसे सदा सर्वत्र संचले ब्रह्माविषयी चालू आहे. तर आपल्याला लगेच हरिपाठ आठवेल, भरला घनदाट हरी दिसे किंवा रीता ठाव हा राघवे वीण नाही. म्हणजे सगळीकडे भरगच्च एकही जागा अशी नाही जिथे हे तत्व नाही. असं एकही जागा नाही, सर्वत्र सदा संचले. त्यानंतर काय म्हणतायत, जे तर्कान वचे अनुमानले. म्हणजे
हे मी सगळं डिटेल सांगणार आहे, पण आता फक्त एक एक चरणाच्या दृष्टीने फक्त आधी बोलूया, की जे तर्काने, अनुमानाने, म्हणजे तर्क अनुमान एकच, ह्याने समजणार नाहीये. ते जयेचेनी प्राप्त झाले आपरूप आपणासी. म्हणजे ते स्वतःच स्वरूपच आहे. त्यामुळे ते त्याच पद्धतीने स्वतःच अनुभव घेऊन प्राप्त होणार आहे. किती स्वच्छ! म्हणजे आधी 4 याच्यामध्ये ते कसं आहे सांगितलं आणि आता सांगितलं, की ते सर्वत्र सदा ऐसे सदा सर्वत्र संचले. म्हणजे आपण आता जे बघितलं, की सर्वत्र सदा संचले. म्हणजे कोणत्या बाबतीत आपण असं ब्रह्म म्हणजे आपल्याला ते डोळ्यांनी दिसणार आहे का ज्ञानेंद्रियांनी काही जाणवणार आहे? असं काहीच नाही. समर्थांनी जे सांगितलंय, सर्वत्र सदा संचले. याचा अर्थ आहे, की ते आहे, आहे आणि आहेच. सगळीकडे समप्रमाणात ते आहे. आता ही जी गोष्ट आहे, म्हणजे ज्ञान स्वरूपात ज्ञानात आपल्याला जे शुद्ध ज्ञान आपण म्हणतो किंवा ब्रह्म आत्मा म्हणजे काय? तर शुद्ध ज्ञानालाच आत्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात. तर असं जे ब्रह्म आहे, ते सगळीकडे सारखं, समप्रमाणात, भरगच्च आहे. भरून उरलं आहे. असा हा पहिल्या याचा सांगतायत. म्हणजे अर्थ सांगतायत. शिष्याला असं सांगतात, ही तू जाणीव करून घे, की अशी कुठलीही जागा नाही, जिथे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व नाही. अशी कुठलीही जागा नाही. सगळीकडे ते आहे. आता यामध्ये म्हणजे हे आहे एवढं सांगून मोकळे नाही झाले. म्हणजे काय मी सांगतोय, तू विश्वास ठेव आणि चल पुढे. असं सांगितलं, तर काही काळ आपल्याला वाटतं, की हो, हो, बरोबर आहे. पण अधिक खोलवर ज्यावेळी आपण काही सूक्ष्म अभ्यास करायला लागतो, तेव्हा आपल्याला त्या बरोबरीने रोजच्या ह्याच्यात येणारे जे अनुभव असतात, त्याला त्याचा ताळा बसतोय की नाही किंवा त्याला लावून आपल्याला ते रिलेट करून त्या गोष्टी म्हणजे हा जो विचार आहे, ते सर्वत्र सदा संचले, हा विचार आता जर आपल्याला दृढ करायचा आहे, की हो, ब्रह्म सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. हा विचार जर मला पूर्ण पक्का करायचा असेल, तर मला एवढं सांगून उपयोगाचं नाही. एवढंच एवढंच कळून उपयोगाचं नाही. म्हणून आपल्याला ते जे पूर्ण चरण आहे, त्यातलं अर्ध चरण हे सांगतं, की जे तर्का न वचे अनुमानले. फारच अतिशय म्हणजे डिटेलमध्ये आता आपण काही गोष्टी आत्मारामाच्या मागच्या वेळी जशी जीव संकल्पना बघितली, तसं आता आपल्याला हळू का होईना या परमार्थातल्या काही डीप सूक्ष्म गोष्टी या जर आपण एकदाच पक्क्या केल्या ना, की आपल्याला आपला विचार पक्का करण्यासाठी मदत व्हायला लागते. म्हणून आता जे पुढचं चरण सांगितलंय, की हे जे विचार आपला चालू आहे, की हे सर्वत्र सदा संचलित. मग मी हे जाणू कसं? किंवा पुढचं चरण असं म्हणतंय, की जे तर्काने आणि अनुमानाने जाणता येत नाही. मग काय? मग असं शास्त्राने आपल्याला एक शास्त्राची घडी दिलेली आहे. त्यामध्ये 9 प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे काय आहे? तर जे आपल्याला ज्ञान होतं, मला ज्ञान झालं असं जे म्हणतो म्हणजे आपल्याला कळतं. तर त्या ज्ञानाचा जो मुख्य आधार असतो, त्याला प्रमाण म्हणतात. अशी 9 प्रमाणं आपल्याला शास्त्राने दिलेली आहेत. थोडक्यात आपण ती 9 प्रमाणं आता आधी बघूया. ती 9 प्रमाणं आहेत. पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण. आपला विषय तोच चालू आहे बरं का. कारण तर्क आणि अनुमान हे प्रमाण आहे त्यातलं. म्हणजे तर्क अनुमान हे एकच आहे प्रमाण. पण त्या प्रमाणामुळेच आता आपल्याला कळणार आहे, की जे ऐसे सदा सर्वत्र संचले. तर आपण आता इथे शास्त्राने काय सिद्ध केलंय, की प्रमाणांनी सिद्ध किंवा प्रमाणांनी जे कळत नाही, ते आत्मतत्व आहे आणि ब्रह्मतत्व आहे. जे प्रमाणांनी सिद्ध होत नाही. आपण खूपदा बघितलं, हरिपाठात सुद्धा पाहिलं, की ज्ञानेंद्रियांनी ते जाणून घेता येणार नाही.
तर तशाच पद्धतीने जसं आता आपण म्हटलं की ज्ञान व्हायला जो मुख्य आधार आहे तो प्रमाण आहे. मग अशी किती प्रमाण? तर शास्त्राने 9 प्रमाण दिलेली आहे. तर ही 9 प्रमाण त्यातलं प्रत्यक्ष प्रमाण हे पहिलं प्रमाण. हे प्रत्यक्ष प्रमाण याचा अर्थ काय? की आपल्याला ज्ञानेंद्रियांनी जे जे कळतं, म्हणजे डोळे, कान, नाक या सगळ्यांनी जे आपल्याला ज्ञान होतं, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि आपण आता म्हणलं, की हा प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांच्या म्हणजे ज्ञानेंद्रियांना गोचर असं हे तत्व नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण याला लागू नाही. ब्रह्माला प्रत्यक्ष प्रमाण लागू नाही. म्हणजे आपल्याला कसं आहे बघा, ही आपण का शिकायची? की आपल्याला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी कळलं हे समजण्यासाठी कशाचा तरी आधार असतो. हे सारखं आपल्या व्यावहारिक जीवनात आपल्याला सवय असते. त्या मुद्द्याकडे आपण यायचंय. पण त्याआधी मी 9 प्रमाण सांगते. हे झालं प्रत्यक्ष प्रमाण, की ज्याने ब्रह्म कळणार नाही. ज्ञानेंद्रियांनी त्याला प्रत्यक्ष हे होणार नाही. प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्माचं ज्ञान किंवा आत्मज्ञान होणार नाही. हा विचार क्लिअर झाला, की आपण ज्ञानेंद्रियांनी ब्रह्म शोधायला जाणार नाही. म्हणून हे प्रमाण शिकायचं, की प्रमाण का जाणून घ्यायची? कारण कधी-कधी आपल्याला या सगळ्या गूढ गोष्टी आहेत किंवा हे काही कळणारच नाही असं म्हणून सोडून दिलं जातं. तर तसं करायचं नाही. शास्त्राने संपूर्ण स्वच्छ सांगितलेलं आहे आणि संत श्रीगुरूंनी आपल्यापर्यंत ते आणलेलं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आता ते आपण जाणून घेऊन त्या पद्धतीने विचार करायचा. प्रत्यक्ष प्रमाण झालं. दुसरं प्रमाण आहे अनुमान. आता जे आपण या ओवीमध्ये बघितलं, की जे तर्कानवचे अनुमानले. अगदी हेच प्रमाण. तर्क म्हणजेच अनुमान प्रमाण. तर अनुमान म्हणजे काय? तर पूर्वानुभव जो असतो, पूर्वी आलेला जो काही अनुभव असतो, त्यावर विचार करून निर्णय घ्यायचा. याला आता उदाहरण द्यायचं झालं, तर अगदी लांबवर धूर पसरला असेल, तर तिथून आपण इकडे बसून आपण काय विचार करू शकतो, की हां, म्हणजे तिथे काही अग्नी असला पाहिजे बरं का. हे अनुमान केलं. पण ब्रह्म असं अनुमान किंवा तर्कावर करणं शक्य नाही. ब्रह्मानुभव तर्क प्रमाणाने येणं शक्य नाही. तिसरं प्रमाण, शब्द प्रमाण. म्हणजे सज्जनांचा आपले विविध ग्रंथ, लिखाण असतात. त्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि तो ठेवावाही ग्रंथाने. पण तो कुठपर्यंत नेतो आपल्याला? तो अनुभवाच्या अगदी काठापर्यंत नेऊ शकेल. पण तो अनुभव देऊ शकणार नाही. कारण हे जे तत्व आहे, ते शब्दातीत आहे. जिथे यतो वाचा निवर्तन्ते म्हणजे काय? जिथे सगळं वाचा थांबते, शब्द थांबतात. यानंतर जे उरतं ते आत्मतत्व आहे. त्यामुळे त्याला शब्द प्रमाण सुद्धा लागू होणार नाही. म्हणजे आत्मज्ञानाकरता हे प्रमाण लागू होणार नाही. प्रमाणांनी आपण हाच विचार सारखा बघतोय, की प्रमाणांनी हे सिद्ध म्हणजे आपल्याला अनुभव येण्या इतपत होणार नाही. अनुभव तेच होऊन अनुभवण्याचं हे तत्व असल्यामुळे या वेगवेगळ्या प्रमाणांनी हे आपल्याला अनुभवता येणार नाही. हा विचार आपला चाललेला आहे. तिसरं प्रमाण झालं शब्द प्रमाण. आता चौथं आहे उपमान प्रमाण. उपमान म्हणजे काय? की जिथे एखाद्या गोष्टीला काहीतरी एक उपमा देऊन आपण ती गोष्ट स्पष्ट केली. उपमा दिलेली आहे. मग उपमा देऊन केली असेल, तर आपल्याला शास्त्राने सांगितलं की ब्रह्म तर अनुपमेय आहे. त्याला कशाचीच उपमा होऊ शकत नाही. म्हणजे म्हणजे जंगलात असणारा एखादा वाघ हा मांजरीसारखा दिसतो असं जर म्हणत असू, तर जंगलात गेल्यावर वाघ दिसल्यावर अरे हा ती मांजरीची हा तसं आहे हा म्हणजे त्याला उपमा देता आली. तसं या ब्रह्माला उपमा देता येत नाही. म्हणजे ते अनुपमेय आहे आणि म्हणून उपमान प्रमाण त्याला लागू होत नाही. नंतर आहे अर्थापत्ती. म्हणजे हेही प्रमाण खूप छान कळायला फार छान आहे.
की एखादा माणूस जर असं म्हणत असेल की मी काही जेवत नाही सध्या, मी या गोष्टी दुपारचं आणि असं जेवण सोडलेलं आहे, पण दिसताना तो माणूस जर छान तब्येतीने अधिक अधिक वाढत असेल त्याची तब्येत आणि अगदी पुष्ट छान दिसत असेल, तर मग आपण काय विचार करतो, काय अर्थ लावतो, हा सांगतोय खरा जेवत नाही, पण हा नक्की जेवत असणार. हा जो अर्थ काढतो ते आहे अर्थापत्ती प्रमाण. अशा पद्धतीचं सुद्धा ब्रह्माला म्हणजे आत्म्याला, आत्मतत्वाला लागू होत नाही. आता हे लागू होत नाही हे वाक्य आपण सगळ्यांनी सारखं म्हणायचंय मनामध्ये. हे झालं 5वं प्रमाण. 6वं प्रमाण आहे अनुपलब्धी. अनुपलब्धी अगदी बोलण्या याच्यावरनच आहे. आता मी इथे आहे म्हणजे मी दुसरीकडे नाहीये. म्हणजे मी आता जर पुण्यात आहे, मुंबईला नाहीये मी. म्हणजे माझी अनुपलब्धी आहे तिथे किंवा इथे असले तिथे नाहीये. सायकल आहे, गाडी नाहीये. म्हणजे जे आहे समोर आहे ते आहे. पण दुसरीकडे ते नाही. आणि आपण शिकतोय ऐसे सदा सर्वत्र संचले. सर्वत्र सदा सम असणारं ब्रह्म. मग याला अनुपलब्धी प्रमाण कसं काय लागू होईल? ते लागू नाही होणार. तर अनुपलब्धी प्रमाणही त्याला लागू होत नाही. 7वं आहे शक्य प्रमाण. शक्य प्रमाण म्हणजे एखाद्या माणसाकडे उदाहरण सांगते. एखाद्या माणसाकडे जर ₹50 तर नक्कीच त्याच्याकडे 50 पैसे किंवा काय ₹1-2 असणं आहेच. ऑब्व्हियस आहे ते. असा जेव्हा अंश केला जातो, म्हणजे अंश भाग पाडला जातो, तसा भाग ब्रह्माचा, आत्मतत्वाचा पडू शकत नाही. कारण शास्त्र सांगतं, ब्रह्माला अंशांशी भाव नाही. त्याचा भाग पाडला जाऊ शकत नाही. त्यामुळे शक्य प्रमाण सुद्धा त्याला लागू नाही. ऐतिह्य हे 8वं प्रमाण आहे. ते म्हणजे काय, की कुणी पूर्वी कधीतरी पाहिलेलं असतं आणि ती पूर्वीची आठवण हे असं-असं होतं बरं का. अशी आठवण एखाद्या वस्तूविषयी करून देणं, त्याला ऐतिह्य म्हणतात. पूर्वी, मध्य, शेवट हे काहीच ब्रह्माला नाही. कारण ते त्रिकाला बाधित आहे. कालत्वं कालत्रयातीतः. मग हे ऐतिह्य प्रमाण लागू होणं शक्य नाही. आणि शेवटचं प्रमाण आहे ते चेष्टा प्रमाण आहे. हे म्हणजे खुणेने काहीतरी सांगणे. म्हणजे खुणेने आपण अ, उठ, बस, पाणी हवंय, असं काही जर खुणेने सांगत असू, तर असं खुणेने सांगता येण्याजोगं हे ब्रह्माविषयी खुणेने काहीही सांगता येत नाही. अशा प्रकारची ही सगळी मिळून 9 प्रमाणं आहेत आणि या 9 प्रमाणांनी आपल्याला ब्रह्म म्हणजे ब्रह्म काय नाही, म्हणजे इथे हे अनुभव आपल्याला या प्रमाणांमधनं आले, तर मला ब्रह्मानुभव आला, असं म्हणणं शक्य नाही. कारण या सगळ्या प्रमाणांनी ते सिद्धच होत नाही. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जेव्हा गुरु शिष्याला हे सांगतायत, की तू समजून घे. तूच ते तत्व आहेस. असं गुरु शिष्याला सांगतायत इथे. कारण पुढचं हे आहे, जयेचेनी प्राप्त झाले अपरूप आपणासी. ते जे स्वरूप आहे ना, ते तूच आहेस. ते बाहेरून कुठेतरी कोणत्यातरी प्रमाणांनी मिळवण्याजोगं असं हे तत्व नाही आणि हे कोणत्याही प्रमाणांनी जरी न मिळणारं असलं, तरी मात्र ते सर्वत्र सदा पूर्णपणे गच्च भरलेलं तत्व आहे. सगळीकडे फक्त ते आणि तेच आहे. असा संपूर्ण भाग आत्ताच्या ओवीमध्ये येतो. मगाशी मी जे म्हटलं, की आपण त्या ज्ञानाचा जो विचार आहे यामध्ये दिलेला, त्याकडे आपण येणार आहोत कारण आपण हा भाग बघत होतो आता प्रमाणांचा. तर ते ज्ञानरूप तत्व आपल्याला कारण आता हेही जे आपण बघतो, की ऐसे सदा सर्वत्र सदा संचले.
हे ज्यावेळी वाटतं की मला कळावं की हे सगळं कसं भरलेलं आहे तत्व, किंवा हे जे आजूबाजूला देहासकट मी जे जग बघते आहे, जगातल्या वस्तू बघते आहे, पदार्थ बघते आहे, ते मिथ्या आहेत. आणि जे काही उरलं आहे ते केवळ आत्मतत्व, म्हणजे त्याचं अधिष्ठान हे आत्मतत्व. मग ज्ञान करून घेणं ही आपली सगळ्यांची अगदी काय म्हणूया आपण ह्याला, बेसिक नीड असते, म्हणजे गरज आहे आणि प्रत्येकाला ती असते. मग ज्ञान होण्याची प्रक्रिया असं काही असतं का? तर शास्त्र अगदी नक्की ज्ञान होण्याची प्रक्रिया सांगतं. यामध्ये काकांनी या ओवीसाठी फार सुंदर विचार दिलाय. ते आहे म्हणजे भेसळीचं ज्ञान. याचा आपल्याला पुरेपूर अनुभव असतो आणि त्याच्यातच आपल्याला सहजता वाटते. 2 विचार दिले. ते 2 विचार आपण आज या ओवीच्या माध्यमातून करणार आहोत. कारण अगदी मेजर विचार जो आत्ता आपण बोलणार आहोत, तो मेजर विचार या ओवीमार्फत सांगितला गेला. भेसळीचं ज्ञान आणि निर्भेळ ज्ञान. निर्भेळ ज्ञान म्हणजेच शुद्ध ज्ञान आणि त्यालाच आत्मा आणि किंवा ब्रह्म असं म्हणतात. पण रोजच्या आयुष्यात आपल्याला या भेसळीच्या ज्ञानाची इतकी सवय आणि सहजता आली आहे, की अशा प्रकारचं शुद्ध ज्ञान असतं, ह्यावर आपला विश्वासच बसत नाही. आणि नुसता विश्वास बसत नाही असं नाही, पण असू शकतं ही कल्पनाही आपण करू शकत नाही. इतके आपण त्या भेसळीच्या ज्ञानामध्ये गुंतलेलो असतो. हा विचार काय आहे तो मी हळूहळू हळूहळू करत सांगते, कारण सगळ्या शास्त्रीय संकल्पना आता येत आहेत यामध्ये. म्हणून सावकाशीने आपण बघूया. जसं आपण मागच्या वेळी जीव बघितली, तर आता यामध्ये भेसळीच्या ज्ञानामध्ये आता यासाठी आपल्याला ज्ञान प्रक्रिया काय असते ती समजून घ्यावी लागेल. अगदी सोपं आहे. ज्ञान प्रक्रिया साधारण विचार केला तर आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान व्हायचं असेल, आता माझ्या इथे हे घड्याळ आहे, तर या घड्याळाचं ज्ञान मला जर व्हायचं असेल तर काय लागतं? हे घड्याळ आहे हे कळण्यासाठी मला काय लागतो? तर स्वतः मी म्हणजे जीव जो आहे तो लागतो. ज्याला शास्त्रीय संकल्पनेत ज्ञाता असं म्हणतात. मी जीव, ज्ञाता. आता मला जे जाणायचंय, हे जे घड्याळ मला जाणायचंय, ही वस्तू आहे. ती वस्तू काय आहे हे जर मला जाणायचंय तर त्या वस्तूला ज्ञेय असं म्हणतात. शास्त्रीय भाषा आहे. आपण कधीच आता म्हणजे आत्माराम सुरू करतानाच ठरवलेलं आहे, की शास्त्रीय परिभाषेतल्या संकल्पना आणि शब्द हे आता मात्र आपल्याला कळायला म्हणजे कळून घेतलेच पाहिजे. तरच आपल्याला हळूहळू त्यातले सूक्ष्म पदर उलगडतात. तर पुन्हा एकदा, जीव, मी, ज्ञाता. जी वस्तू आहे, घड्याळ जी आहे ती वस्तू, ते ज्ञेय, जो पदार्थ आहे मला जो जाणून घ्यायचा आहे तो. ज्याने मला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे मला डोळ्याने दिसलं, की ते कळतंय. त्याचं ज्ञान होणार आहे. तर मग हे जे आहे ते प्रमाण आहे. डोळा हे त्याच्यासाठी प्रमाण झालं. आणि म्हणजे काय होतं, या जीवाने डोळ्यामार्फत, या प्रमाणामार्फत ही जी ज्ञेय वस्तू आहे, समोर जे आहे, त्याचं मला या प्रमाणाने ज्ञान झालं. याला ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीने आपला संपूर्ण व्यवहार जीवनात चालू असतो. अगदी महत्वाचा विचार आहे बरं का हा, लक्षात ठेवा. म्हणजे आधीचंही आठवलत काय आणि या पुढचंही काय. आपला संपूर्ण जीवनातला प्रवास हा त्रिपुटीतून म्हणजे तो व्यवहार होत असतो. सगळीकडे त्रिपुटी असते. अगदी आता सुद्धा आपण बोलताना काय आहे? मी आहे स्वतः. माझा आवाज तुमच्यापर्यंत जावा याकरता हा जो मोबाईलचा जो काही भाग आहे, काय जी लिंक पाठवतात ती लिंक आहे आणि तुम्ही आहात.
या 3 गोष्टीच्या माध्यमातून चाललेलं आहे काम. म्हणजे हे त्रिपुटीच आहे. सगळ्या गोष्टी त्रिपुटीयुक्त आहेत. त्रिपुटीनेच आपल्याला व्यवहार होतो जीवनातला आणि यालाच भेसळ म्हणतात. म्हणजे काय? आता शुद्ध ज्ञानाचं जेव्हा आपण डेफिनेशन ऐकू ना, की आधी आता शास्त्रीय सांगते आणि मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. शास्त्रीय डेफिनेशन काय त्याची? ज्ञाता निरपेक्ष, ज्ञेय निरपेक्ष असं जे ज्ञान आहे ते शुद्ध ज्ञान आहे आणि त्यालाच आत्मा किंवा ब्रह्म म्हणतात. ज्ञाता निरपेक्ष, जिथे ज्ञात्याची आवश्यकता नाही, गरज नाही, तो असला नसला नाही काही फरक पडत. ज्ञेय, ज्ञाता नाही तर ज्ञेय नाहीच आहे, निरपेक्ष, या गोष्टींवर अवलंबून ते ज्ञान नाही असा त्याचा अर्थ आहे. ज्ञाता निरपेक्ष आणि ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, शुद्ध ज्ञान, त्याला आत्मा किंवा ब्रह्म म्हणायचं. म्हणजे साधी गोष्ट झाली. आता 2 गोष्टी आपण आता विचार करत होतो. भेसळयुक्त, की ज्याने आपल्या जीवनातला व्यवहार होतो आणि तो होणं गरजेचं आहे. पण त्यावरच आपल्याला थांबायचंय का? नक्कीच नाही. कारण हा सगळा जो अभ्यास आपण करतोय, म्हणजे समर्थ आता या 5व्या ओवीत जे त्याला सांगताय, की अरे तुझं स्वरूप जाणून घे. तर हे जे स्वरूप आहे ते हे शुद्ध ज्ञान आहे. मीच ज्ञानरूप आहे. हे माझं स्वरूप आहे. हे जे कळणं, आता आपण ही ज्ञानाची जी प्रक्रिया पाहिली, त्या प्रक्रियेत म्हणजे आपल्याला हे जे यायचंय कुठून, जाणून काय घेतलं, की भेसळयुक्त सतत म्हणजे ज्या ज्ञानामध्ये शुद्ध ज्ञानाच्या याच्यात जेव्हा मी घड्याळ म्हणते, म्हणजे घड्याळाचं मला जर ज्ञान झालं असेल, तर ते घड्याळ घड्याळ जाणणारा त्यामध्ये नसतो. ते घड्याळ आहे अशी ही वस्तूही त्यामध्ये नसते. ते घड्याळ कोणत्या रंगाचं आहे, कसं आहे, त्याच्यात कसे काटे फिरतात, ते कितीचं आहे, किती, कशाने, कधी, कुठे, हे जे सगळे प्रश्न आपल्याला पडतात ना, ते या भेसळयुक्त ज्ञानात मध्ये असतात. म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो, "हो, मला हे घड्याळ आहे कळलं." मग कसं कळलं? कधी कळलं? मग ते कसं आहे, कितीचं आहे, हे सगळं प्रश्न सुरू होतात. आणि शुद्ध ज्ञानामध्ये प्रश्न नाही. ते या कशावरही अवलंबून नाही. ते आहे, आहे आणि आहेच. आपण पहिली दुसरी ओवी बघताना एक उपनिषदातलं एक जी श्रुती आहे, ती पण आपण पाहिली होती. ती पुन्हा एकदा सांगते. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व ही विद्यते. म्हणजे काय? तर प्रत्येक बोधाच्या मागे अमृत अमृत तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे. अगदी हाच विचार आपण या पद्धतीने आता समजून घेतो, की प्रत्येक होणारं ज्ञान, प्रत्येक असणारी गोष्ट याच्या मागे अधिष्ठान आहे आणि म्हणून त्याला जे सर्वत्र सदा संचले म्हटलं जातंय. कारण रोजच्या आयुष्यात जेव्हा आपण आपला रोजचा व्यवहार करणं हे आपलं कामच आहे आणि तो उत्तम करणं हे अधिक काम आहे. पण त्या रोजच्या व्यवहारात गुंतून आणि रमून न जाण्याकरता आणि माझ्या स्वरूपाशी म्हणजे माझ्या स्वरूप विचाराशी एकनिष्ठ राहण्याकरता मला कशाची गरज आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला हे ब्रह्म काय आहे हे जाणून घेण्याची पहिली गरज आहे. आणि हे ब्रह्म शास्त्र, संत आणि आपले श्री गुरु कसं सांगतायत हे पहिलं ऐकून घेऊन, श्रवण करून ते मी आहे इथपर्यंत प्रवास करायचा आहे. म्हणजे इथे आता जे समर्थ शिष्याला हळूहळू करत नेणार, आपल्या सगळ्यांना पुढे नेणार आहेत, ते या यानेच नेणार आहेत, की आधी तू ते ब्रह्म कसं आहे ते ऐकून घे. त्याचं श्रवण कर. ते जाणून घे. हे नुसते शब्द नाहीयेत.
कसं आहे आपल्या सगळ्यांनाच मिनिमम लेवलला तरी आपण सगळे बुद्धीने काही गोष्टी जाणू शकतो. तर केवळ हे शब्द, त्या शब्दांचे अर्थ एवढेच फक्त जर आपण जाणून घेतले, तर नक्की निश्चित जे आपल्याला ध्येय गाठायचंय ना, तिथपर्यंत आपण पोहोचतच नाही. आणि मग बरेचदा असं होतं, की या परमार्थात म्हणजे बरेचदा आपल्याकडूनच असं हे बोललंही जातं, की भयंकर गूढ आहे किंवा त्यामध्ये सकामता येते भरपूर. आपली काही इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात आणि हे फारच गूढ आहे. तर खरं तर काय गूढत्व आहे? हे गूढत्व घालवण्यासाठीच विचार आहे. हा विचार आहे आणि तो, की आपल्याला निश्चित ज्ञानप्रक्रिया होताना हा जो व्यवहार होतो, तो व्यवहार एकदा जाणून घेतला, की तो कोणाच्या सत्तेवर होतो, या विचाराकडे आपलं अनुसंधान म्हणजे जसं आपण हरिपाठात नामाचा आतमध्ये ठेका चालू असला पाहिजे, त्याच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. मग बाकीचं काय जे प्रपंचात करायचं आहे, जी कर्तव्य करायची आहेत, ती चालू राहतात. पण आतमध्ये नामाचा ठेका सोडायचा नाही. हे जसं आपण बघितलं, अगदी तसंच आत्मारामांमध्ये हा विचार सोडायचा नाही. प्रतिबोध विदितं मतम म्हणजे जे जे होणारं ज्ञान आहे, त्या होणाऱ्या ज्ञानामागे सत्ता कुणाची आहे? तर सत्ता ही केवळ आणि केवळ त्या आत्मतत्वाची, ब्रह्मतत्वाची आहे. आणि ते मी आहे. हा पुढचा भाग अतिशय महत्वाचा आहे. सत्ता कळली, पण ते मी आहे. हे अनुभवरूप तत्व आहे आणि त्यापर्यंत मला मजल मारायची आहे. हे आपलं ध्येय असणं आवश्यक आहे. म्हणजे हे ज्यावेळी आत्मारामासारखे ग्रंथ आपण ज्यावेळी अभ्यासायला घेतो, तेव्हा खरोखरच आपण आता जसं पहिलंच म्हटलं, की ते आपल्याला सांगतायत. मग आता माझं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? मला काय करणं अपेक्षित आहे? हा आपला आपला अंतरंगाचा प्रवास जेव्हा सुरू होईल, तेव्हा खरोखरच आपल्याला लक्षात येईल, की हे अवघड नाही. काय असतं बरेचदा आपण अवघड म्हणून सोडून दिलं, की आपल्या जबाबदाऱ्या झटकून टाकत असतो. ही आपलं स्वरूप ओळखणं, ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे डॉक्टर काकांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे, की आणि हे काय आचरणारे त्यांना तर पाहिलेलंच आहे. विवेकानंदांसारखी माणसं होती, सगळे संत होते, की त्यांनी कायम सांगितलंय, की कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी अशी जी आपली कर्तव्य असतात किंवा जबाबदाऱ्या असतात, त्याही आधी काय असतो? मी म्हणजे स्व. मी, मग कुटुंब, मग समाज आणि मग राष्ट्र. हे असे 4 कप्पे आहेत. मग त्या मीला बाजूला करून बाकीच्या गोष्टींमध्येच सगळं करत बसलो, तर ज्यासाठी जन्म घ्यावा लागे वासनेसंगी. पुन्हा पुन्हा त्याच चक्रात आपण येणार आहोत. त्यापूर्वी त्या मीलाच पहिलं जर ओळखलं, तो आत्माराम आहे. समर्थ आपल्याला एवढंच सांगतायत, की हे मी कोण? हा स्व कोण आहे? तो फक्त आधी ओळखून घे. आणि मग हा जो स्व आहे, त्यालाच आता शास्त्रामध्ये काय म्हटलंय? आत्मतत्व आहे. तेच ब्रह्म आहे. ते कसं आहे? हे सगळं आपण शिकत चाललो. यात काय अवघड आहे? ही जर विशेषणं मी मला लावून घेतली, म्हणजे काय? तर मगाशी जे आपण पहिल्या याच्यामधनं जे बघत होतो, त्या अरूपाला रूप कैसे? म्हणजे आपल्याला सर्वप्रथम मी अरूप आहे, ह्या गोष्टीवर आलं पाहिजे. फक्त तत्व मान्य नाही करायचंय. ते मला रिलेट करून घ्यायचंय. जर रिलेट करून घ्यायचं झालं, तर मी अरूप आहे. ह्याचा मला उपयोग काय? हा प्रश्न मला स्वतःला विचारला पाहिजे.
हे मी मला म्हणते म्हणजे आपण सगळे त्यामध्ये इन्क्लूड आहोत. आपल्या सगळ्यांसकट. की मला याचा उपयोग काय? मी जर मला अरूप म्हटलं, की ती रूप याचा अर्थ फॉर्म आहे. रूप म्हणजे फक्त केवळ असे काही विशिष्ट हे नाही, फॉर्म. पण मग जे म्हणून फॉर्म मध्ये मला दिसेल किंवा देह तादात्म्य म्हणूया आपण, की हे देह तादात्म्य जे आहे, की देह म्हणजे मी आहे. हे जग सत्य आहे. जगाला फॉर्म आहे. आणि त्यामधून निर्माण होणारा तो अहंकार, काय काय जे बघायचं ते. या सगळ्याला हळू-हळू, हळू-हळू का होईना, नक्की आपल्याकडून त्या गोष्टी मागे पडल्या जातील. जेव्हा मी समजेन, की मी अरूप आहे. करता येईल का? कितीतरी चॅलेंजेस आपण व्यावहारिक जगात असताना घेत असतो. आणि त्या चॅलेंजेस घेण्यामध्ये खूप आपल्याला मजा पण येत असते. दरवेळी आपण बोलून दाखवतो असं नाही. पण मनामध्ये छान चाललेलं असतं, की जमलं बरं का, मी जमवूनच दाखवलं, करूनच दाखवलं. हे सगळं त्या व्यवहारापुरतं ठीक आहे. पण खरंच हे चॅलेंज जर आपण स्वीकारलं, अगदी आपल्या आजच्या भाषेतच आपण हे बोलूया, की मी अरूप आहे. ज्या ज्या त्यांनी सांगितलंय, "जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे?" तू कसं काय मानतोय की तू आलायस? आता हा विचार कुठपर्यंत जातो? तर हा विचार शास्त्राने जसं सांगितला, माझ्या श्रीगुरूंनी जसं मला पटवलाय, तर तो फक्त पटवून घेऊन आत्मारामाच्या ग्रंथापुरता, तो अभ्यास करण्यापुरता आणि किंवा तो सांगण्यापुरता, एवढाच आपल्याला उपयोगी होईल का? नक्की नाही होणार. तो आता मी माझ्या बाबतीत, माझ्या जीवन शैलीमध्ये, जी माझी जीवन पद्धती चालू आहे, त्यामध्ये मी हे कसं बसवून घेऊ? हा प्रश्न जेव्हा या प्रश्नांचं काय म्हणूया आपण उत्तरं मिळत जातील आणि तसा प्रयत्न आपल्याकडून होत गेला ना, तर खरं ग्रंथ परिपूर्ण याने शिकणं होईल. शास्त्राचं भाषा तर आपण शिकतोच आहोत. नामसाधना करतो, विचार साधना करतो, तर साधनेतही हे येतात. पण जीवनशैलीत उतरण्याकरता या 2 गोष्टीची सांगड घालत प्रयत्न आपल्याला भयंकर आवश्यक असतात. तर त्यासाठी अरूपाचा विचार आपण आता बोललो, तर अरूपाचा आपण देह तादात्म्य आपलं हळू कमी करण्यासाठी, की हे जर झालंच नाही, तर मी या देहाला मी देह म्हणून काय करणार आहे? म्हणून आणि मी जर असं म्हटलं, तर उद्या मी काय नसणार आहे का? ही भीती आहे का? तर तसंही नाहीये. आपल्याला स्वच्छ परमार्थाने ही सगळी व्यवस्था लावूनच दिलेली आहे, की आपल्याला वासनेसंगे जन्म असल्यामुळे त्याची पूर्ती करण्यासाठी काही कर्म करावीच लागणार आहेत. पुन्हा जन्म नको असेल, तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे. हे सगळं आपल्याला आणि त्यासाठी जे हे देह म्हणून माध्यम दिलेलं आहे, ते वापरायचंच आहे. ते काही उद्या नष्ट होणार नाहीये. त्यामुळे घाबरायची किंवा भयाची गरजच नाहीये. मग आपण हा विचार का नाही करायचा? कारण आपल्याला परमार्थामध्ये श्री गुरूंनी पहिलं जे सांगितलेलं आहे, तर ती म्हणजे कोणते भ्रम आहेत. मी देह आहे हा भ्रम आहे. जग सत्य आहे हा भ्रम आहे. कर्तृत्व, भोक्तृत्व भाव हा भ्रम आहे. हे विकार जे सगळे चाललेले आहेत, ते यामुळे अहंकार सगळे कशातनं निर्माण होतात? या भ्रमातून निर्माण होतात. आणि मग या भ्रमालाच आपण या ओवींमधून आलेल्या शब्दांनी छेद दिला, तर काय होऊ शकतं? त्याचा परिणाम आपल्यावरच होणार आहे. या सगळ्या हा सगळा अभ्यास कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त माझ्यासाठी. म्हणजे स्वतःनेच म्हणायचं असतं, की तो केवळ माझ्यासाठी. मी माझं स्वरूप जाणावं आणि त्या स्वरूपाशी एकरूप व्हावं, इतक्यासाठीच खरं तर अभ्यास आहे. एवढीच त्याचा मेन कोर आहे. पण त्याकरता प्रयत्न मात्र खूप आहेत.
आणि त्या प्रयत्नामध्ये आनंद आहे. खरंच सांगायचं तर आपण म्हणतो ना नेहमी, की जर्नीचं म्हणजे डेस्टिनेशनला आनंद आहे पोहोचल्याचा. पण डेस्टिनेशन पर्यंत जाईपर्यंत जी जर्नी आहे, प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेत फार मोठा आनंद आहे. त्यामुळे या प्रक्रियेतला आनंद घेण्याकरता म्हणून आपल्याला हे शिकत असताना सायमल्टेनियसली आपल्या जीवन पद्धतीत हे उतरवता येईल का? हाही विचार करणं आणि तसे प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. जसं आता पहिल्या ह्याच्यातला म्हटला, तसा दुसरा ह्याच्यात निर्विकार. जसं देहतादात्म्य आपण म्हटलं देहतादात्म्य, देह मी नाही असं म्हटलं, की देहाचेच 6 विकार आहेत आणि ब्रह्मतत्व निर्विकारी आहे. देहाला 6 विकार आहेत. ज काय अस्ति जायते, वर्धते, विपरिमणते, क्षीयते, म्रियते. हे देहाचे विकार आहेत. हे ज्यावेळी आपल्याला शास्त्रातून कळतं, श्री गुरूंच्या प्रवचनातून कळतं, बौद्धिक नक्की कळतं, की हो बरोबर आहे. आपण बघतो देह येतो, वाढतो, टिकतो थोडा काळ आणि जातो. हे सामान्यपणे बघताना, बोलताना सोपं वाटतं. पण कुठेतरी आपले धागे अडकलेले आहेत त्यामध्ये, हे आपल्याला शोधून काढायचे. हा देह हळू-हळू उताराच्या वयाला लागल्यानंतर तो खूप धरून ठेवायचा मी प्रयत्न करते का? जेव्हा केस पांढरे व्हायला लागले आहेत, तेव्हा मी जाणून-बुजून ते वाईट दिसतात म्हणून मी फक्त ते काळे करते का? हे फार थोडी-थोडी, छोटी-छोटी उदाहरणं आहेत दैनंदिन जीवनातली. पण तेच धागे मोठे होतात. म्हणून सांगितलं. रसनेवर आहे. रसनेवर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी याच पुढे-पुढे चालू होतात. आणि आता आठवलं म्हणून सांगते, की आपल्या आजूबाजूला आता इतकी त्या कोव्हिड नंतर उदाहरणं आहेत, की अनेको जणांना डिमेन्शिया, अल्झायमर झाले. काय आहे? ह्याचं मूळ काय आहे नक्की? हे खरोखरच जर शोधायला गेलं, तर खरंच आपण जसा विचार केला पाहिजे, तसा विचार करत नाही आणि केवळ भयग्रस्त होऊन राहतो. सतत भीती, सतत कशाची तरी भीती बाळगून नको त्या गोष्टी करायला जातो आणि कशाची नक्की म्हणजे महाभीती, महाभय हे मृत्यूचं आहेच. अगदी आहे. पण तेच तो त्या मृत्यूला संतांनी कसा हे दिलाय? आनंदात ते दरवेळी म्हणतात, "अरे तू नेऊन-नेऊन माझं काय नेशील? हे शरीर. पण तू मला नेऊ शकणार नाही. कारण मी आणि तू एकच आहे." असं ते विठ्ठलाला म्हणतात. हे उत्तर आपण कधी देणार? कायमच नाही तर आपण संत आणि आपण सामान्य ही कॅटेगरी करत राहणं आणि मग आयुष्य घालवणं नाहीये. संतांनी जे उत्तर दिलं ते मला देता आलंच पाहिजे. इतकं भय रहित होणं याकरता हे आत्मारामाचे पहिले 5 जे आहेत, की ब्रह्म कसं आहे सांगितलं. ते आपल्याला नीट जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे. तिसऱ्यामध्ये शास्त्र जयाचेनी स्वसुखा लाधले, निःशब्दी शब्द. शब्दाप्रमाणाने ते कळणार नाही. पण शब्दांनी ते जाणता येईल, पण शब्दांनी त्याचा अनुभव येणार नाही. असं 3-4 मध्ये सांगितलं. इथे काय बरं सांगितलं? याचा अर्थ म्हणजे मी हे आपल्याला लावून घेण्यासाठी, जीवन पद्धतीत लावून घेण्यासाठी आज हे आपण बोलतो. तर हे कसं लावून घ्यायचं? या जीवन पद्धतीत मला शब्दाने कळणारं आहे. म्हणजे मला काय केलं पाहिजे? तर शब्दाने कळणाऱ्या ग्रंथांचा मला स्वीकार केला पाहिजे. ज्या ग्रंथांमधून ह्या माझ्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, तो ग्रंथ मला अभ्यासला पाहिजेच. हा हा आपला निर्णय व्हायला पाहिजे. आणि जसं ते शब्द आपल्या त्या शब्दांमधून ते आपलंसं व्हायला लागतं. नक्की मी सांगते, की जसा आपला सूक्ष्मतेकडे अभ्यास सुरू होतो, तसं
ती ओवी आपल्याशी बोलायला लागते. हा नक्की सगळ्यांनी याचा अनुभव घेऊन बघा, की ती ओवी आपल्याला अर्थ वेगवेगळे या पद्धतीचा अर्थ घेऊन आपल्या जीवनात सुखी व्हायचं आहे, सुखरूप मी आहे हे जाणून घ्यायचं आहे, असं ती ओवी आपल्याला बोलायला लागते. पण त्याकरता काय केलं पाहिजे? पुन्हा पुन्हा सत्व गुणावर आपण येतो. सत्वात संजायते ज्ञानम्. त्यामुळे सत्व गुण हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सांभाळायचाच आहे, हा निर्णय व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला या आत्ता ज्या सगळ्या गोष्टी आपण बोलल्या, त्या कळणंच शक्य नाही. सत्व, रज, तम तीनही गुणांचा भरपूर काय म्हणतो खेळ चालू असतो आपल्या जीवनात. निश्चित आपण अ, आपल्याला कळतही असतो आणि त्या गोष्टी. पण चालायचंच किंवा ठीक आहे, असं करून आपण काही गोष्टी पुढे ढकलतो. तर आता ती जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतो, हरिपाठ शिकलो, आता मात्र मनाची घडी बदललेली असणं आवश्यक आहे. एकीकडे हे शिकायचं आणि एकीकडे आपली रोजची जीवनशैली म्हणजे भेसळयुक्त जे ज्ञान आहे, त्यामध्ये रमून जायचं. त्या ज्ञानाचे व्यवहार होणारच नाही, नाही तर त्याशिवाय. व्यवहार करायचा आहे, पण त्यात रमून रंगून जर गेलं, तर मात्र आत्मज्ञानाकडे आपण कधीच पोहोचू शकत नाही. कारण तेच ज्ञान आहे, असा आपला समज होऊन जातो, की मला कळलं. पण काय कळलं? कळलं म्हणजे ते त्रिपुटी. आपण त्रिपुटीचा विचार करत होतो या 5व्या ह्याच्यात. त्रिपुटी सहित असणारं जे ज्ञान आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्रिपुटी आहे, जिथे-जिथे त्रिपुटी आहे, ते वृत्ती ज्ञान आहे. आपल्या शास्त्रातला हा शब्द आहे. आणि त्रिपुटी रहित म्हणजे जिथे त्रिपुटी नाही, तिथे ते जे ज्ञान आहे, ते आत्मज्ञान आहे. म्हणजे वृत्ती ज्ञान आणि आत्मज्ञान हे 2 प्रकारे भाग केलेले आहेत. वृत्ती ज्ञान आपला रोजच्या व्यवहारात अत्यंत महत्वाचं असतं. कारण त्याशिवाय आपला व्यवहार होऊच शकणार नाही. वृत्ती ज्ञानात आपण शिक्षण घेणं म्हणा, सगळ्याच गोष्टी. आपला जो काही व्यवसाय आहे, काही कुठल्याही गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी या वृत्ती ज्ञानात मोडतात. पण वृत्ती ज्ञानातच संपूर्ण आयुष्य घालवणं हे आपलं ध्येय नसावं. त्यातलाच एक भाग म्हणजे डॉक्टर काका म्हणतात, की चालू असतं माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, छानशी बायको आहे किंवा नवरा आहे, मुलं आहेत, पैसा आहे, यश आहे आणि आम्हाला एक श्री गुरुही आहेत. असे हे वन ऑफ द गोष्टी या नाहीत. आत्मज्ञान यावर अवलंबून नाही. हा विचार आपल्याला हे ब्रह्म म्हणजे आजचे जे आधी मी पहिले 4 सांगण्याचं कारण त्याचा गट आहे, म्हणून मी आज बोलले हे. गट आहे म्हणजे हे आपण आपल्या अभ्यासासाठी केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण या पद्धतीने हे ब्रह्म काय आहे, हे पहिलं आधी जाणून घेतलं आणि आजची जी ओवी बघितली, त्यामध्ये महत्वाचं गोष्ट, की हे प्रमाणाने कळणारी गोष्ट नाही. ब्रह्म सिद्ध होत नाही प्रमाणाने. ते केवळ आणि केवळ अनुभव रूप आहे. मी मुद्दाम रिपीट का करतेय, की आपल्याला काही गोष्टी हॅमर केल्याशिवाय आपल्या मनाला केल्याशिवाय ते चित्त पकडून ठेवत नाही, धरून ठेवत नाही. मला प्रत्येक आणि कारण हे विचार जे आहेत, हे आपल्याला आत्ता कळले असं जरी झालं, तरी अगदी उद्या म्हणून किंवा परवा म्हणून विचारले, तर हो मला आवडला होता विचार, पण काहीसा अर्धवट आपण सांगतो. इतकं आपल्या बुद्धीवर मलिनता असते, हे आपण मान्य करू. कारण आपण प्रपंचात आहोत. विविध गोष्टींचे मारे आपल्या सगळ्याच याच्यावर होत असतात. पण त्याच्यातनच
बाजूला होण्याची, एक बाजूला होण्यासाठी निश्चित एक विद्या आहे, ती अध्यात्म विद्या आहे. आपण अगदी उलट बोललं जातं समाजामध्ये, की काहीतरी खूप दुःख आलं, काहीतरी काही मिळालं नाही, अपयश आलं, की माणसं या देवदेव करतात. आणि देवदेव करणं म्हणजे अध्यात्म. हा कुठला विचार आहे? म्हणजे संतांनी संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आपल्याला तुझं स्वरूप जाणून घे याकरता वाहिलं, आणि आपण त्याचं कन्व्हर्जन जर या पद्धतीने केलं, आपण याचा अर्थ बरेचदा आपल्या आजूबाजूचे असे करतात. आपण ज्यावेळी हे शिकत असतो, तेव्हा निश्चित आपलं ही जबाबदारी आहे, की आपला विचार पक्का करून तो तिथपर्यंत जाणे आवश्यक असतो. त्याच्यानंतर काय होईल हे बघायची आपली गरज नाही. पण हे महत्वाची गोष्ट आहे, की सगळ्यात आत्ता मगाशी जसं बोलल्यामुळे ही बुद्धीवरची मलिनता दूर होण्याकरताचे हे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी केवळ आणि केवळ मला शास्त्र, संत आणि श्री गुरूंचंच मार्गदर्शन लागतं. वृत्ती ज्ञानातून मला एकही गोष्ट अशी सापडणार नाही, की जिथे मला आत्मज्ञान प्राप्त होईल. कारण आत्मज्ञान हे कशावरही आणि कोणावरही अवलंबून नाही. ते फक्त मीच असल्यामुळे, ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व मीच असल्यामुळे तेच होऊन मला ते अनुभवायचं आहे. आणि त्याकरता या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्याकरता आपल्याला जीव समजून घ्यावा लागला, म्हणजे घ्यायचा आहे. घ्यावा लागला यामध्ये दुःख नाहीये, घ्यायचाच आहे. तसंच आत्ता जसं आपण म्हटलं तसं वृत्तीज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे काय? शुद्ध ज्ञान आत्मा ज्याला म्हणतात, ते कसं निर्भेळ आहे. निर्भेळ ज्ञान म्हणजे काय? प्राण, मन, अंतःकरण जे आहे, ते म्हणजे काय? हे ब्रह्म म्हणजे काय? माया म्हणजे काय? या सगळ्या कॉन्सेप्ट, संकल्पना या आत्ताच्या पहिल्या सगळ्या त्याग निरूपणाचे हे जे मंगलचरण आणि पुढच्या काही गोष्टी समर्थांनी दिल्यात, त्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीने या संकल्पना समजवत समजवत पुढे नेलेला आहे. आता यानंतर आपला जो पुढचा वर्ग असेल, त्या वर्गामध्ये आपण 6 ते 10 अशी पूर्ण 6, 7, 8, 9, 10 या आपण वाचून घेऊया आणि तो गट आपण कंप्लीट करूया. कारण त्यामध्ये माया, सद्गुरु स्तवन अशा सगळ्याचा भाग आहे. आणि ते का? का करायचं? त्यामध्ये काय सांगितलं? कारण टोटल विचार हा एकच आहे. त्यामुळे ती एक-एक बघण्याऐवजी हा अख्खा गट आपण पुढच्या आत्मारामाच्या सेशनमध्ये 6 ते 10 हा गट बघूया. आणि आजचं जे 5वी ओवी होती, त्यामधलं आजचं चिंतन इथे झालेलं आहे. आणि त्यातला जो मूळ विचार आहे, की "रिता ठाव हा राघवे वीण नाही, भरला घनदाट हरी दिसे." म्हणजे आपलं स्वरूप जाणून घेताना ते स्वरूप मी आहे. देहासकट, देहभर ते व्यापून आहे, शरीरभर हे तत्व व्यापून आहे. जसं हे शरीरभर तत्व व्यापून आहे, तसंच ते माझ्या बाहेर, बाहेरही, म्हणजे हे जे जग दिसतंय, ते तिकडेही, सगळीकडे अशी कुठलीही जागा नाही, तिथे जिथे हे तत्व नाही. तर ते सर्वत्र सदा सम असं आहे. हा विचार आपला सगळ्यांचा दृढ व्हावा आणि हळूहळू याचा अनुभव यावा, ही मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचं चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. किती सुंदर प्रज्ञाताईने एवढा गहन विषय सहजपणे आणि प्रभावीपणे असा उलगडून दाखवला. तो चित्तात धारण करूया. स्वस्थ बैठक, शांत मन, पाठीचा कणा समस्थितीत,
डोळे मिटलेले, हाताची नमस्कार मुद्रा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.